नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. आई आणि शिक्षक हे कधीच रिटायर्ड होत नाही. शिक्षक आमदार निरंजन डावखरे यांचे वक्तव्य. सहाय्यक शिक्षक सुनील नामदेव काठोळे आणि सुनील रामचंद्र काठोळेंचा सेवापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा. विद्याविकास मंडळ वासिन संचलित सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच सरस्वती विद्यालय सेवक वर्ग पतसंस्था वासिन यांच्या संयुक्त विद्यमाने या विद्यालयातील सहाय्यक शिक्षक सुनील नामदेव काठोळे आणि सहाय्यक शिक्षक सुनील रामचंद्र काठोळे यांचा सेवापूर्ती समारंभ आज शुक्रवारी सकाळी 11 वाजता सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात विद्याविकास मंडळाचे चेअरमन राजेंद्र विठ्ठल भेरे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला. आई आणि शिक्षक हे कधीच रिटायर्ड होत नाही असे वक्तव्य या प्रसंगी प्रमुख पाहुणे कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी सेवानिवृत्त सत्कारमूर्ती सहाय्यक शिक्षकांना शुभेच्छा देताना केले. सेवापूर्ती समारंभ विद्याविकास मंडळाचे चेअरमन राजेंद्र विठ्ठल भेरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, प्रमुख अतिथी म्हणून विद्याविकास मंडळाचे सेक्रेटरी रवींद्र शेलार तसेच वासिन ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र मस्कर, विद्याविकास मंडळाचे सर्व सन्माननीय संचालक, सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य वासुदेव भोईर, सरस्वती विद्यालय सेवक वर्ग पतसंस्था उपाध्यक्ष श्याम पाटील, सेक्रेटरी तुकाराम खारी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सत्कारमूर्ती सहाय्यक शिक्षक सुनील नामदेव काठोळे, सुनील रामचंद्र काठोळे हे सपत्नीक उपस्थित होते. तसेच काठोळे परिवारातील अपतेष्ट नातेवाईक, सगळे सोयरे, मित्रमंडळी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी सत्कारमूर्ती सहाय्यक शिक्षक सुनील नामदेव काठोळे तसेच सहाय्यक शिक्षक सुनील रामचंद्र काठोळे यांचा सपत्नीक सन्मान केला. तसेच विद्याविकास मंडळ, सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय व सरस्वती विद्यालय सेवक वर्ग पतसंस्था यांच्या वतीने देखील या सत्कारमूर्ती सहाय्यक शिक्षकांचा सपत्नीक विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित शिक्षक, नातेवाईक, मित्र परिवार तसेच मान्यवरांनी 29 वर्ष अविरत सेवा केलेले सत्कारमूर्ती सहाय्यक शिक्षक सुनील नामदेव काठोळे आणि 39 वर्ष सेवा दिलेले सहाय्यक शिक्षक सुनील रामचंद्र काठोळे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक संजीव जाधव यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख सचिन भोईर तसेच सदस्या रश्मी काबाडी यांनी केले. मित्र परिवार यांना माझा मनपूर्वक नमस्कार. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स पापा फॉर युअर दिस ब्युटिफुल माइलस्टोन. आणि हे फक्त पप्पांचंच नाही आहे तर हे पूर्ण फॅमिलीचंच आहे. आणि रिटायरमेंट इज नॉट द एंड ऑफ द जर्नी बट इट इज द बिगिनिंग ऑफ मोस्ट ब्युटिफुल अँड न्यू चॅप्टर ऑफ द लाईफ. आज इथे उपस्थित असलेले पप्पांचे सर्व फ्रेंड्स, कलिग्स आणि फॅमिली मेंबर्स यांचे सुद्धा मी आभार मानेन की तुम्ही पप्पांच्या ह्या प्रवासाचा एक भाग झाले आणि त्यांना तुम्ही नेहमी सपोर्ट केला. असं म्हणतात की शिक्षक फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर पूर्ण घराला शिकवतो आणि ते खरंच खूपच खरं आहे. पप्पा हॅज ऑलवेज पुट इमेन्स एफर्ट्स इन माय एज्युकेशन. फक्त माझ्याच नाही तर माझ्या बहिणीच्या आणि माझ्या भावाच्या एज्युकेशनसाठी त्यांनी खूप जास्त प्रयत्न केले आणि मी त्यांची खूपच ग्रेटफुल आहे. त्यांना फक्त आम्हाला बुकिश नॉलेज न देता डिसिप्लिन, व्हॅल्यूज, हार्डवर्क याचा खरा अर्थ काय आहे ते सुद्धा शिकवलं. त्यांनी मला एक गोष्ट नेहमी सांगत आले आणि ते माझ्या नेहमी लक्षात राहील, इज बी इंडिपेंडेंट. नेहमी स्वतःच्या पायावर उभं राहा आणि स्वतःचे जे भविष्य आहे ते नीट निर्माण करा. स्टँड ऑन युअर ओन फीट, बिलीव्ह इन युअरसेल्फ अँड फेस एव्हरी चॅलेंज दॅट यू आर इन विथ अ कॉन्फिडेंट वे.
आज मी तुमच्यासमोर उभी आहे विथ इमेन्स प्राऊड, विथ इमेन्स कॉन्फिडेंट अँड सेल्फ बिलीव्ह. याचं श्रेय माझ्या पप्पांनाच जातं आणि अर्थातच माझ्या मम्मीला सुद्धा. थँक्यू फॉर एव्हरी सॅक्रिफाईस दॅट यू डिड सायलेंटली. आणि तुम्ही नेहमी माझ्यावर विश्वास ठेवला. जेव्हा मला स्वतःवरही विश्वास नव्हतं तेव्हा तुम्ही माझ्यावर तो विश्वास दाखवला. आणि तुम्ही फक्त खूप साऱ्या विद्यार्थ्यांनाच नाही तर आम्हालाही खूप छान घडवले. तुम्ही आमचे बेस्ट पप्पा, बेस्ट बाबा म्हटले, त्यासाठी थँक्यू सो मच. ऑन दिस ओकेजन आय प्रे अ न्यू फेज ऑफ युअर लाईफ विल बी फिल्ड विथ जॉय, हॅपीनेस अँड लॉट्स ऑफ गुड हेल्थ, लॉट्स ऑफ ट्रॅव्हल. खूप फिरा मम्मीसोबत आणि खूप आनंदी राहा. थँक्यू सो मच. पण मी थोडा वेळ मुद्दाम घेईन, कारण विद्याविकास मंडळाचं आणि डावखरे कुटुंबियांचं एक वेगळं नातं आहे. डावखरे साहेबांच्या बरोबरी सातत्याने या इकडे या संस्थेमध्ये येण्याची संधी ही मला भेटत राहील. आणि या इकडे मंचावरती भेडसाहेब बरोबर बसले असताना मला आवर्जून विठ्ठलराव साहेबांची आठवण येत होती, कारण त्यांच्या डावखरे साहेबांची फार चांगली अशी मैत्री होती. आणि त्याच्यामुळे या संस्थेमध्ये आलं की घरात आल्यासारखं नेहमी वाटत असतं. आज सेवापूर्ती सोहळ्याला या इकडे दोन जे आपले प्रमुख सत्कार मूर्ती आहेत, एक सन्माननीय सुनील नामदेव काठोळे साहेब आणि त्याचबरोबर दुसरे आपले सत्कार मूर्ती सुनील रामचंद्र काठोळे साहेब. त्याचबरोबर मंचावर उपस्थित सन्माननीय अध्यक्ष राजेंद्र भिरेजी, त्याचबरोबर त्यांनी मागाशीच आपल्या सगळ्यांना संबोधित केलं, या संस्थेचे सचिव आणि नेहमीच संस्थेची प्रगती कशी होईल याच्यासाठी धडपड करणारे सन्माननीय रवींद्रजी शेलार, त्याचबरोबर मंचावर वाशिमचे सरपंच श्री राजेंद्रजी मस्कर, वासुदेवजी भोईर, श्री जाधव सर, लक्ष्मण काठोळेजी, रंगनाथजी काठोळे, सुरेशजी रोठे, राजेशजी जाधव, राम जाधवजी, श्री वासुदेव काठोळे आणि सर्व परिवार, श्याम पाटील सर, भगवानजी सांबरे, उपस्थित सर्व मान्यवर, मागाशी ज्यांनी मला निवेदनही दिलं, सत्कारही केला, ते सर, उपस्थित सर्व या इकडे मंचावरती बसलेले मान्यवर, समोर बसलेले सर्व बंधू भगिनी. खरं तर आपल्या विद्याविकास मंडळाचं एक कौतुक नेहमीच राहतं, कारण शिक्षणाची जी नवीन परिभाषा असते, ज्या ज्या गोष्टी शिक्षण क्षेत्रामध्ये नवीन असतील किंवा ज्याकरून आपल्या विद्यार्थ्याला जास्त येणाऱ्या या कॉम्पिटेटिव्ह एज मध्ये त्याला फायदा होऊ शकेल, या गोष्टी आपल्या या भागामध्ये उपलब्ध असल्या पाहिजेत, आपल्या संस्थेमध्ये उपलब्ध असल्या पाहिजेत, आपल्या विद्यार्थ्याला उपलब्ध असल्या पाहिजे, यासाठी सातत्याने प्रयत्न आपण संस्था म्हणून करत असतो. आणि त्याच्यामुळे आपला विद्यार्थी आज फक्त आपल्या भागातच नाही, तो आपल्या जिल्ह्यातच नाही तर राज्यामध्ये ते सातत्याने आपल्या संस्थेचं नाव मोठं करण्याचं काम करत आहे. आणि आपल्या या संस्थेमधल्या प्रत्येक शिक्षकाचं टीचिंग असतील आणि त्याचबरोबर नॉन टीचिंग असतील, या सगळ्यांचं एक विशेष कौतुक असतं की त्यांचं जे एक अतोनात प्रेम या संस्थेवरती आहे, किंवा आपण म्हणतो की ज्याला डेडिकेशन आहे की ही संस्था माझी आहे, या संस्थेमधनं शिकणारा प्रत्येक विद्यार्थी हा माझा विद्यार्थी आहे आणि यांनी प्रगती केली पाहिजे. तो पुढे जाऊन वळून बघेल, आपल्याला ओळख देईल नाही देईल याची कुठलीही अपेक्षा न करता आपण सातत्याने या संस्थेमधनं फक्त देण्याचं काम केलंय, विद्यादानाचं काम केलंय. त्यासाठी आपल्या सगळ्यांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन. आज या इकडे दोन्ही काठोळे सरांचं त्यांच्या नवीन आयुष्याच्या इनिंगसाठी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. मगाशी जसं ताईंनी सांगितलं की हा सेवापूर्तीचा जरी कार्यक्रम असला तरी निवृत्तीचा कार्यक्रम, आपल्या आयुष्याची एक नवीन इनिंग याच्यामधनं सुरू होणार. मी नेहमी तसं मानतो की आई आणि शिक्षक हे कधीच रिटायर होत नाही. समाज घडवण्याचं काम हे सातत्याने शिक्षकांकडनं सुरूच असतं. आणि त्याच्यामुळे आज या शाळेच्या विद्यार्थ्यांना आपण जे शिक्षण देत होता ते आता समाजाच्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण देण्याचं काम आपल्या माध्यमाने होईल असा विश्वास मी या कार्यक्रमामध्ये व्यक्त करतो. आपल्या पुढच्या सामाजिक कार्याला मी मनापासून शुभेच्छा देतो. संस्थेच्या ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये आपण नवीन कोर्सेस आपण सुरू करण्याच्या बाबतीत आपली जी काही मानस असेल त्यासाठी निश्चितपणे
मी भरभक्कमपणे ताकदीने आपल्या बरोबर राहीन असं आपल्या सगळ्यांना अशा कार्यक्रमानिमित्त पुन्हा एकदा आश्वस्त करतो. AI असेल, कम्प्युटर असेल, डिजिटलायझेशन असेल, हे नवीन युग याच्यामध्ये येत आहे आणि त्याचा फार मोठ्या प्रमाणात डिमांडही वाढलेला आहे. आज डॉक्टरांपेक्षा सिटी स्कॅन ऑपरेटरची रिक्वायरमेंट ही जास्त झालेली आहे. त्याच्यामुळे अशा ज्या कुठल्या स्किल्डच्या कोर्सेस पण आपल्याला या आपल्या संस्थेमध्ये चालू करायच्या असतील, ज्या वेळेस आपण याच्या संदर्भातलं निवेदन द्याल त्या वेळेस ते आपल्याला उपलब्ध ते कोर्सेस होतील असा शब्द आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला आवर्जून देतो. संस्थेच्या नवीन बांधकामासाठी साहेब आपण जी विनंती केली निश्चितपणे त्यासाठी पूर्ण ताकदीने आपण संस्थेच्या विकासासाठी काम करू असा विश्वास आपल्याला देतो. कुठेही मागे पडणार नाही, कुठेही कमी पडणार नाही असा शब्द आपल्याला देतो आणि थांबतो. आपल्या सगळ्यांचा प्रेम आशीर्वाद असंच सातत्याने माझ्या पाठीशी असून दे अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. धनगर सरांनी जे निवेदन दिलं ते विद्युत पुरवठ्याच्या संदर्भातलं, त्या संदर्भातही संबंधित MSEBच्या अधिकाऱ्यांना आज त्यांची या इकडे शहापूरमध्ये बैठक, वाशिममध्ये बैठकही आहे, पण त्याचबरोबर त्यांना वरच्या पातळीवरही योग्य ते निर्देश घेऊन आपल्या इकडच्या निधीचा जो प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्याचं कामही आवर्जून करीन असं आपल्या सगळ्यांना अशा कार्यक्रमानिमित्त आश्वस्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.